काय हाणल्यात काल पोलिसांनी सगळीजण, एका एका झुरळाची डोंगण लाल केल्या सगळ्या बघा. काल म्हणे आपल्या भारत देशात दहशतवादी हल्ला झाला, देशद्रोह्यांनी भारताच्या संसदेवरती कूच केली होती. मला असं वाटतंय जगातला पहिला दहशतवादी हल्ला असेल ज्या दहशतवाद्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे दहशतवादी होते, संविधान वाचवायला आले होते. शिकल्या सवरलेल्या देशाच्या भावी पिढीतल्या अतिरेक्यांनी देशाच्या संसदेवर कूच केली होती. हातात विचारांच्या बंदुका आणि डोक्यात शिक्षणाचे बॉम्ब घेऊन या पोरांनी उद्ध्वस्त केल्या माजलेल्या सत्तेच्या भिंती. देशद्रोही साले यांची मुळात पद्धत चुकली हल्ला करायची. सुशिक्षित शांत मार्गाने कुठलंही शस्त्र न बाळगता कुठं आंदोलन करतात का? हे असलं आंदोलन आपल्या देशात सक्सेसफुल होईल का? भवितव्यासाठी शिक्षण व्यवस्थेवर सुधार करण्यासाठी कोणी आंदोलन करतं का आपल्या देशात? इथं रेप करणारे सत्तेत बसलेत, भ्रष्टाचार करणारे फुटून दुसऱ्या पक्षात जातात. तिथं शिक्षणासारख्या बुरसटलेल्या मागणीसाठी कोणी आंदोलन करतं का? आणि अजून एक गोष्ट, काल जे कोणी जमले होते ना दिल्लीत, सगळे हांडगे होते, हांडगे. अहो रक्तानं लालबुंद झाली होती सगळ्यांची शरीरं, पण एकानंही संविधानाची साथ सोडली नाही, एकानंही प्रतिहल्ला केला नाही. का? त्यांचा संविधानावर विश्वास होता. त्या देशातल्या संविधानावर ज्या देशातली लोकशाही मरत चालले. लाखोच्या संख्येनं आले होते सगळे. एक वेळ असं वाटलं की नेतृत्व नसल्यामुळे आंदोलन फिसकटेल, पण मानलं पाहिजे पोरांना, कारण इथला प्रत्येक पोरगा दहशतवादी झाला होता, इथला प्रत्येक पोरगा देशद्रोही झाला होता. हे असे देशद्रोही निर्माण होत आहेत कारण इथली व्यवस्था त्यांना देशद्रोही बनवते. जय हिंद.